आत्ताची मोठी बातमी चांदवड तालुक्यातून येत आहे। चांदवड येथील NH3 हायवेवरती रेणुकादेवी घाट ते मंगरूळ टोल नाक्यापर्यंत तब्बल 2 तासापासून वाहतूक ठप्प झालेली आहे। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले विभागीय संपादक राम बोरसे थेट आपल्यासोबत जोडले जात आहेत। बोला बोरसेजी, काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात? नॅशनल हायवे जो आहे तो चांदवडचा रेणुकादेवी घाट परिसर, त्या घाट परिसरामध्ये वडबारेकडून चंद्रेश्वर गडाकडे जो जाणारा रस्ता आहे ती चौफुलीपासून आज पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम झालेले आहे। आणि या ट्रॅफिक जाम झालेले असताना सर्वसामान्यांचे तर हाल झालेच, परंतु एक ॲम्ब्युलन्स आहे, त्या ॲम्ब्युलन्समध्ये 12 वर्षाचा मुलगा आहे। तब्बल अर्धा तास ती ॲम्ब्युलन्स या ट्रॅफिकमुळे खोळंबली आणि मालेगावच्या दिशेनं ॲम्ब्युलन्स येऊन नाशिकच्या दिशेने जात होती आणि मालेगाव नाशिकचा रस्ता हा फ्री होता, पुढे चालून त्याला ट्रॅफिक पण नव्हती, परंतु रेणुकादेवी घाट परिसरामध्ये काही गाड्या आडव्या लागल्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सला पुढे जायला रस्ता मिळाला नाही। परंतु हायवे प्रशासनानं ती ॲम्ब्युलन्स काढून देणं गरजेची होती। त्या चिमुकल्याचा जीव महत्त्वाचा त्या ठिकाणी होता, परंतु त्या चिमुकल्याला ऑक्सिजन लावलेला ॲम्ब्युलन्समध्ये ॲडमिट होता, तो रडत होता, जीवाचा आकांत करत होता, परंतु स्थानिक त्या ठिकाणी त्या हायवे प्रशासनानं कुठलीही दयामाया दाखवलेली नाहीये। ती ॲम्ब्युलन्स परत मालेगावकडून येऊन पुन्हा मालेगावच्या दिशेने रिटर्न काढून दिलेली आहे। आणि त्याच नंतर ही जी ट्रॅफिक आहे NH3 हायवेचं काम चालू असल्या कारणाने आणि नियोजन शून्य काम असल्यामुळे बऱ्याच जणांना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। काही गाड्या त्या ठिकाणी फेल झालेल्या आहे रस्त्यामध्ये आणि ड्रायव्हर पण, जे गाडी चालक पण आहे त्यांचा पण बेशिस्तपणा या ठिकाणी दिसतोय। काही गाड्या आडव्या घालून दिल्या गेल्या कारणाने प्रशासनावर देखील लोड येत आहे, परंतु तरीही प्रशासनाने याचं नियोजन काटेकोरपणे करायला हवं होतं, परंतु तसं होत नाहीये। रेणुकादेवी घाट परिसरापासून थेट आता आपला मंगरूळचा जो टोल नाका आहे NH3 हायवेचा, त्याच्या पुढे गोवी नदी पूल आहे, त्या गोवी नदी पुलापर्यंत आता ही ट्रॅफिक जाम झालेली आहे। सोबतच हा चांदवड पेट्रोल पंपाचा परिसर आहे, तो देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे चांदवडचा चौफुलीचा हा जो मनमाड फाटा आहे, त्या फाट्यावर देखील मोठी ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि इथून गाड्या उभ्या असल्या कारणानं हा रस्ता मात्र पूर्णतः बंद झालेला असून सर्वसामान्यांच्या सोबत असे इमर्जन्सी पेशंट देखील आपल्या जीवाचा आकांत करताना दिसत असून मात्र हायवे प्रशासन हातावर हात ठेवून असल्या कारणाने उपस्थित जे नागरिक आहे त्यांचा मात्र या ठिकाणी संतापाचा पारा आता उसळलेला दिसत असून याच्यावर ठोस असा निर्णय होणे कामी काहीतरी उपाययोजना कराव्या असे स्थानिकांचं मत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ संकलन जिभाऊ भारतीसह मी राम बोरसे, चांदवड। धन्यवाद बोरसेजी, माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे या घटनेसंदर्भात तसेच पुढील अपडेट, पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज।